नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण उरलेल्या भातापासून एक वाळवणातील पदार्थ बनवत आहोत। बघा, इथे माझ्याकडे एक मोठा भांडा एवढा हा भात शिल्लक राहिला आहे। आता याच भातापासून आपण हा पदार्थ बनवतो। तर सर्वात आधी हा भात मिक्सरच्या जारमध्ये आपण थोडा थोडा करून वाटून घेणार आहोत। तुम्ही कुठल्याही तांदळाचा भात घेऊ शकता। थोडंसं पाणी टाकते, जसं लागेल तसं पाणी टाकून याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला। आता इथे मी हा रात्रीचा भात घेतला आहे, तुम्ही सकाळचा ताजा भात देखील घेऊ शकता या रेसिपीसाठी। आता चला हे वाटून घेते। तर हे बघा, असं आपल्याला स्मूथ याची पेस्ट करून घ्यायची आहे। जसं लागेल तसं पाणी टाकायचं आणि ही पेस्ट आपण या कढईमध्ये काढून घेणार आहोत। ज्या कढईमध्ये हे आपल्याला शिजवायचं आहे बघा, त्याच कढईमध्ये ही पेस्ट काढायची, म्हणजे जास्त भांडी भरत नाहीत, पसारा होत नाही जास्त। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची। आता या बाकीच्या सुद्धा भाताची आपण पेस्ट तयार करून घेऊ। तर आता संपूर्ण हा जो भात होता तो आपण वाटून घेतला आहे। अशी छान स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे या भाताची। संपूर्ण काढून घ्यायची आणि एकदा हे मिक्स करायचं। आता भातामध्ये आपण शिजवता वेळेस मीठ टाकलं होतं, तरी सुद्धा अगदी थोडंसं मीठ टाकून घेते। मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे वाळवणाच्या पदार्थामध्ये, कारण पदार्थ वाळल्याच्या नंतर खारट होऊ शकतो। अगदी पाव चम्मच एवढा पापड खार सुद्धा टाकायचा, यामुळे कुरडया छान फुलतात। आता हे मिक्स करून घ्यायचं। यात तुम्ही जिरं, तीळ, पांढरे तीळ असतात तेही टाकू शकता। मी पांढऱ्या अशा कुरडया प्लेन तयार करणार आहे। आता हे भात वाटता वेळेस आपल्याला साधारण 1 ग्लास एवढं पाणी लागलं आहे। पाणी तुम्ही अंदाजाने टाकायचं, थोडंसं कमी जास्तही लागू शकतं। आता हे 1-2-3 मिनटं आपण गॅसवर ठेवून वाफवून घेणार आहोत। चांगलं असं मिक्स केल्याच्या नंतरच हे गॅसवर ठेवायचं। आता हे गॅसवर ठेवून आपण याला असं फिरवत शिजवून घेणार आहोत। अगदी 2-3 मिनटं शिजवायचं भात आपला, कारण भात शिजलेला आहे, फार वेळ लागत नाही शिजायला। सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा, नंतर मध्यम आचेवरती शिजवायचा आहे। सारखं फिरवत राहा, म्हणजे हे तळाला लागणार नाही। आणि शक्यतोवर जाडबुडाची कढई किंवा पातेलं तुम्ही घ्यायचं आहे हे शिजवता वेळेस। आता हे जसं जसं शिजायला लागेल तसं तसं अजून घट्ट होत जाणार आहे। मस्त पांढरं शुभ्र असं दिसत आहेत बघा। आपल्याला इथे चीक सुद्धा करायची गरज नाहीये। तुम्ही ह्या भाताच्या पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार करू शकता। कमी मेहनतीमध्ये वर्षभर टिकतात आणि खायला अप्रतिम अशा लागतात। आता यावर मी काय करते, गॅस मध्यम आचेवर ठेवून झाकण ठेवते आणि पुन्हा 2-3 मिनिटांनी याला असं फिरवून घेते। तर आता इथे आपण 3 ते 4 मिनिटं हे व्यवस्थित असं शिजवून घेतलं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी वाफ आली आहे याला, आणि थोडं घट्टसुद्धा झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून ठेवणार आहोत। 2-4 मिनटं हे झाकून असंच राहू देणार, नंतर याच्या कुरडया टाकणार आहोत। तर फार वेळ शिजवायची गरज नाही आहे, अगदी 4 ते 5 मिनटामध्ये हे शिजून तयार होतं। आता थोडंसं हे असंच ठेवून देऊ, नंतर थोडं कोमट करून घेऊ आणि मग याच्या पॉलिथिनवर कुरडया टाकू। आता हे थोडंसं थंड झालंय बघा। आपण आता याच्या कुरडया बनवू।
इथे साचा घेतला आहे मी आणि हा जो शेवचा चाळणी असते बघा ती घेतली आहे जाडवाली, ती या साच्यामध्ये टाकायची आणि हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे। व्यवस्थित भरून घ्या याच्यामध्ये। पुन्हा झाकून ठेवायचं आहे कारण ते कडक नको व्हायला म्हणून। झाकून ठेवणार आहोत आणि हे पॉलिथिन टाकली आहे मी खाली, ती अशी ओल्या कपड्याने पुसून घ्यायची आहे म्हणजे कुरड्या काढायला आपल्याला सोपं जातं। तर अशी पुसून घेतल्याच्या नंतर आपण याच्या कुरड्या टाकून घेऊ। फार मोठ्या मोठ्या टाकायच्या नाहीये, अगदी छोट्या छोट्या अशा कुरड्या टाकून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपल्याला ह्या कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत। जास्त मोठ्याही टाकायच्या नाही आणि फार पतल्या पण टाकायच्या नाही। संपूर्ण कुरड्या मी अशाच पद्धतीने टाकून घेते। पुन्हा यामध्ये भरून घ्यायचं हे आणि टाकून घ्यायच्या आहेत। आता ह्या संपूर्ण कुरड्या मी टाकून घेतल्या आहे। आता सावलीमध्ये 2-3 तास आपण ह्या वाळवून घेणार आहोत, नंतर मग कडक उन्हामध्ये वाळवून घेते आणि तळून सुद्धा आपण बघणार आहोत वाळल्याच्या नंतर। तर अशा ह्या उरलेल्या भाताच्या कुरड्या झाल्या आहेत बघा करून। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या कुरड्या छान अशा कडक उन्हामध्ये आपण वाळवून घेतल्या आहेत। तुम्हाला आता तळून सुद्धा दाखवते। इकडे तेल गरम करायला ठेवलं, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। ह्या कुरड्या 2 दिवस म्हणजे मी सुरुवातीला सावलीत वाळवल्या आणि नंतर 2 दिवस कडकड अशा उन्हामध्ये वाळवून घेतल्या। याने काय होतं, ह्या वर्षभर टिकतात, खराब होत नाही, त्यामुळे छान अशा कडक उन्हामध्ये वाळवून घ्या। आता आपण तळून सुद्धा बघणार आहोत। तेल चांगलं गरम केलं की मग ही कुरडी यामध्ये टाकायची आणि तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकल्याच्या नंतर किती छान अशी ही फुलली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झाली आहे। तळून डबल टिबल झाली आहे बघा। तेल निथळून घ्यायचं आणि पुन्हा मी तळून दाखवते तुम्हाला। छान फुलते, अजिबात तेलकट होत नाही आणि खायला अप्रतिम अशी लागते। म्हणजे रसासोबतही तुम्ही ही कुरडई खाऊ शकता किंवा अशी खूप सुंदर लागते, छान लागते खायला। तर नक्की अशा उरलेल्या भातापासून कुरडया बनवून पहा आणि कशा झाल्या मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा
नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू अशाच छानशा आणि झटपट रेसिपीसह. आता हे बाकीच्या कुरडया मी काय करते, डब्यामध्ये भरून ठेवते. ह्या एवढ्या तळून घेतल्या आहेत आणि ह्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत.